लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाच्या 3 बातम्या आलेल्या आहेत। लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या बातम्या समोर आलेल्या आहेत। 3 बातम्या काय असणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप आनंद झालेला आहे। ज्या ताईंना पैसे भेटलेले होते, ज्या ताई अपात्र ठरलेल्या आहेत, त्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। 8वा हप्ता कुणाला हवाय एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। 2100 रुपये कुणाला हप्ता हवा एकदा कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय। कोणत्या कोणत्या ताईला 2100 रुपये हवे आहेत एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 3 बातम्या असणार आहेत। सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे, दाखवणार आहे आणि पुराव्यासहित दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्या गोष्टी या ठिकाणी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। सगळ्यात पहिली बातमी असणार आहे ती म्हणजे 8वा हप्ता वाटप कधी होणार याच्याबद्दलची बातमी असणार आहे। त्याच्यानंतर 2100 रुपये हप्ता तारीख या ठिकाणी फिक्स झालेली आहे। कोणत्या तारखेपासून तुम्हाला मिळणार आहेत ते देखील या ठिकाणी ठरलेलं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपात्र महिलांना आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो ज्या 5 लाख ताई अपात्र ठरल्या होत्या, ज्यांची वाहन 4 चाकी वाहनाची तपासणी चालू आहे, त्या सगळ्या ताईंसाठी देखील आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि लाडक्या ताईंनो तुमचं हे चॅनल आहे, YouTube चॅनल तुमचं आहे, सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय। सर्वांना महत्त्वाचे अपडेट्स या चॅनलवर भेटत असतात, त्याच्यामुळे चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचंय। चला वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या या लेक्चरला। आजची सगळ्यात पहिली बातमी असणार आहे ती म्हणजे या ठिकाणी तुमच्या समोर दिसत आहे। सगळ्यात पहिली बातमी आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना। बहिणींनो लक्ष द्या, या ठिकाणी तुमच्या समोर ही बातमी दिसत आहे बघा। सकाळ न्यूज पेपरची बातमी तुमच्या समोर आहे। सकाळ न्यूज पेपरची बातमी आहे, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींवर लक्ष द्या, या तारखेला मोठी घोषणा होण्याची शक्यता, 2100 रुपये मिळणार। बघा सकाळ न्यूज पेपरची बातमी आहे। 2100 रुपये हप्ता कधी भेटणार आहे याच्याबद्दलची ही बातमी समोर आलेली आहे। लक्षात घ्या, बऱ्याच ताईंना वाटत असेल की हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8वा हप्ता हा 2100 रुपये असेल। काळजी करू नका, 2100 रुपये हप्ता तुम्हाला भेटणार नाही 8व्या टप्प्याचा। लक्षात घ्या, चुकीची माहिती कधी समजून घेऊ नका। लक्षात घ्या, जो 8वा हप्ता आहे, 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे, तो 1500 रुपये भेटणार आहे। लक्षात घ्या, 2100 रुपये तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात भेटणार नाही। 2100 रुपयाची जी बातमी आहे ती बातमी वेगळी आहे आणि 8वा टप्पा जो आहे तो 1500 रुपये भेटणार आहे। कारण की ज्या गोष्टी खऱ्या असतात त्या सांगत असतो मी, फेक गोष्टी सांगत नाही, अफवा मी पसरत नसतो। त्याच्यामुळे लक्षात घ्या, 8वा जो हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा, या महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये तुम्हाला भेटणार आहे। लक्षात घ्या, 8वा हप्ता कोणत्या ताईला हवा एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। 6वा 7वा टप्पा कोणत्या ताईला भेटला नाहीये त्यांनी पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। लक्षात घ्या, आता महत्त्वाची गोष्ट आपण बघूया। निवडणूक होऊन जवळपास 3 महिने उलटले आहेत, मात्र 2100 रुपयाची घोषणा अद्याप झालेली नाही। त्यामुळे ही घोषणा नेमकी कधी होणार याकडे महिलांचे लक्ष लागलेले आहे। कोणत्या कोणत्या ताईंचं लक्ष लागलंय बघा, जवळजवळ 2.5 कोटी ताई आहेत महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी। या सगळ्या बहिणींचं लक्ष लागलंय ते म्हणजे 2100 रुपये कधी भेटणार। निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं की जर आम्ही निवडून आलो तर तुम्हाला 2100 रुपये भेटणार। 3 महिने या ठिकाणी होऊन गेलेले आहेत। आता 3 महिन्यानंतर नेमके तुम्हाला 2100 रुपये कधी भेटणार आहेत याची तारीख देखील आता समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींनो कुणाकुणाला आनंद झालाय, कुणाकुणाला 2100 रुपये हवेत एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसलात, हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहे, पण पुढचा महिना म्हणजे मार्च महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत। काय बातमी आहे आता आपण ही गोष्ट बघणार आहोत। लाडक्या ताईंनो बघा, तुमच्या समोर अजून एक बातमी या ठिकाणी दिसत आहे ती म्हणजे सकाळ न्यूज पेपरची ही बातमी आहे। गेल्या अर्थसंकल्पात सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमाह 1500 रुपये देण्याचे सरकारने जाहीर केले होतं। महत्त्वाचे म्हणजे नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन ही महायुती सरकारने दिले आहे। मात्र आता निवडणुका होऊन जवळपास 3 महिने उलटले आहेत, मात्र 2100 रुपयाची घोषणा
अद्यापही झालेली नाही, त्यामुळे ही गोष्ट नेमकी कधी होणार याकडे महिलांचं लक्ष लागलेलं आहे. ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. 2100 रुपयाच्या गोष्टीनंतर तुम्हाला मी अपात्र ताईंची माहिती सांगणार आहे, अपात्र महिलांना आनंदाची बातमी सांगणार आहे, कधी भेटणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. लाडक्या ताईंनो, व्हिडिओ कोणी थांबवायचा नाहीये. खूप महत्वाच्या 3 आनंदाच्या बातम्या समोर आलेल्या आहेत, त्याच्यामुळे सर्वांनी ही पहिली आनंदाची बातमी 2100 रुपयाची लक्षात घ्या. अशातच आता एक महत्वाची अपडेट पुढे आलेली आहे. या यंदाच्या अर्थसंकल्पात 2100 रुपयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात 1 मार्च रोजी अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. लक्षात घ्या, 1 मार्चला आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे, बजेट आहे, आणि याच बजेटमध्ये 2100 रुपये तुम्हाला भेटण्याचं मोठं घोषणा या ठिकाणी होणार आहे. सूत्रानुसार माहिती समजलेली. बघा, मागच्या वर्षी मागच्या अर्थसंकल्पामध्ये मागच्या मार्च महिन्यामध्ये बजेटमध्ये 1,500 रुपये भेटण्याचं लाडक्या बहिणीला ठरलं होतं. आता बजेट आलेलं आहे, पुढचा अर्थसंकल्प 1 मार्चला असणार आहे. त्याच्यामुळे 1 मार्चला या ठिकाणी आणि अजितदादा पवार यांनी मागे पण सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर लाडक्या ताईंना गुड न्यूज देणार आहोत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, 1 मार्चला अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपये तुम्हाला भेटण्याची घोषणा होणार आहे, आणि मार्च महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जो 9वा हप्ता असणार आहे तो 2100 रुपये भेटणार आहे. अशा स्वरूपाची मोठी बातमी या ठिकाणी सकाळ न्यूज पेपरची आलेली आहे. तर लाडक्या ताईंनो, एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतो, छोटा प्रश्न. लाडक्या ताईंनो, 2100 रुपये तुम्हाला हवेत का? ही आनंदाची बातमी तुम्हाला कशी वाटली? 2100 रुपये तुम्हाला हवेत का? एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, नाव सांगा, जिल्हा सांगा, आणि 2100 रुपये तुम्हाला हवेत का? एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. सरकारकडे आपण देखील ही मागणी करणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुम्हाला 2100 रुपये हवेत का. तुमच्या जेवढ्या जास्त कमेंट्स येतील 100% तुम्हाला 2100 रुपये या पुढच्या महिन्यामधून, मार्च महिन्यामधून भेटणार आहेत. लाडक्या ताईंनो, लक्षात घ्या. आता पहिली तुम्हाला गुड न्यूज मी सांगितलेली आहे, पहिली आनंदाची बातमी तुम्हाला सांगितलेली आहे. आता दुसऱ्या आनंदाच्या बातमीकडे या. बघा, दुसरी आनंदाची बातमी खूप जबरदस्त आहे. ज्या ताईंचे पैसे या ठिकाणी, ज्या ताईंना अपात्र ठरवलंय, 5 लाख ताई या ठिकाणी अपात्र ठरलेले आहेत, त्या 5 लाख ताईंना टेन्शन घेण्याची गरज नाही. लाडक्या ताईंनो, ज्या 5 लाख ताई आहेत ज्यांना या ठिकाणी सांगितलंय सरकारने की तुम्ही अपात्र ठरलायत लाडक्या बहिणीमधून, त्यांनी आता काळजी करायची गरज नाहीये. तुमचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. परत सांगतोय, अपात्र ज्या ताई ठरल्या होत्या त्यांना टेन्शन आलं होतं की बाबा आता सरकार आपले पैसे परत घेईल का, सरकारने जे आपल्याला पहिले एक 6-7 हप्ते दिले ते आम्हाला परत द्यावे लागतील का, आम्ही तर पैसे खर्चून टाकले मग आम्हाला पैसे परत द्यावे लागतील का, याच्याबद्दलची आनंदाची बातमी समोर आली आहे. न्यूज 18 मराठी चॅनलची ही बातमी आहे. बातमी काय आहे आपण या ठिकाणी वाचूया. लाडकी बहीण योजना अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार का, अशा स्वरूपाचा क्वेश्चन आदित्य तटकरे यांना विचारला होता. आदित्य तटकरे यांनी दिलेलं उत्तर बघा. प्रश्न विचारलाय, बाबा ज्या 5 लाख ताई अपात्र ठरल्या होत्या त्यांच्याकडून तुम्ही पैसे परत घेणार का, असा प्रश्न आदित्य तटकरे मॅडमला विचारला होता, आणि त्याच्यावर उत्तर काय दिले आदित्य तटकरे मॅडमनी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. लाडकी बहीण योजनेमध्ये 5 लाख महिला अपात्र ठरल्या असून त्यांचे 450 कोटी रुपये परत घेतले जाणार नाहीत, असे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे. बघा, तुमच्या समोर बातमी आहे. ही बातमी काय मी स्वतःची सांगत नाहीये, माझ्या स्वतःची बातमी नाहीये. बघा, न्यूज 18 मराठीची ही मोठी बातमी आहे. ऑथेंटिकेट चॅनल आहे. त्यांनी सांगितलंय लाडकी बहीण योजनेमध्ये 5 लाख महिला अपात्र ठरल्या असून त्यांचे 450 कोटी रुपये परत घेतले जाणार नाहीत. या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे, परत घेतले जाणार नाहीत, असे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केले. म्हणजे 5 लाख ज्या ताई होत्या अपात्र ठरलेल्या, काळजी करायचं तर बंद करा, तुम्हाला पैसे तुमच्याकडून परत घेतले जाणार नाहीत. बघा, सगळ्याला आनंद झालाय का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. लाडक्या ताईंना कुणाला 2100 पाहिजेत कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 8वा हप्ता कुणाला पाहिजे एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 6वा 7वा हप्ता ज्यांना भेटला नाही त्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि ही गुड न्यूज तुम्हाला कशी वाटलीये एकदा पट कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बघा, लाडक्या ताईंनो, आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर सर्वांनी लाईक करायचंय,
शेअर करायचंय, चॅनलला कोणी नवीन असतात तर सबस्क्राईब करून ठेवायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.